द्वारका उपविभागात महावितरण कार्यालयात वीज बचतीबाबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला असून यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। वीज बचतीचे धडे जनतेला देणारे अधिकारी व कर्मचारी स्वतः मात्र नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळेतही पंखे आणि लाईट विनाकारण सुरूच ठेवले जात आहेत। वीज बचती संदर्भात जनजागृती करणाऱ्या यंत्रणेतीलच अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही म्हण येथे तंतोतंत लागू होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। नागरिकांना कोणतीही समस्या असल्यास द्वारका उपविभाग कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन केले जाते। मात्र जर अशाच प्रकारच्या त्रुटी स्वतः कार्यालयातच घडत असतील तर कुंपण शेत खाते का असा सवाल उपस्थित केला जात आहे। वीज बचतीचे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच लागू आहेत का असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जर वीज बिल स्वतःच्या खिशातून भरावे लागले असते तर असे प्रकार घडले असते का असा टोला देखील नागरिकांनी लगावला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणी होत आहे।